गेले 2 महिने माध्यमांवर बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत आहे। या प्रकरणातील आरोपींना अटक झाली, त्यांना मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असली तरी या प्रकरणात सर्वात जास्त आरोप आणि टीका ही मंत्री धनंजय मुंडेंवर होत आहे। या प्रकरणानंतर मुंडेंवर रोज नवनवीन आरोप होत आहेत, परंतु मुंडे ज्या महायुतीचे मंत्री आहेत त्या महायुतीतूनच मुंडेंचा गेम होतोय का, पाहूया या व्हिडिओमध्ये। संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं आणि त्यानंतर धनंजय मुंडेंचे जवळचे असणारे वाल्मिक कराड यांच्यावर आरोप झाले। खंडणीच्या गुन्ह्यात त्यांनी आत्मसमर्पणही केलं, त्यांच्यावर मकोकाही लागला, पण संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी अनेक मोर्चे आंदोलने झाली। अटकेत असलेले वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे जवळचे असल्याने विरोधकांनी आणि महायुतीतीलच काही आमदारांनी मंत्री मुंडेंवर आरोप केले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। विशेष म्हणजे मुंडेंवर आरोप करणाऱ्यांमधील सुरेश धस हे भाजपचे आमदार होते आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके होते। सुरेश धसांनी तर विधानसभेपासून मोर्चे आणि मीडियाच्या माध्यमातून हे प्रकरण तापवून वाल्मिक कराड व धनंजय मुंडेंवर आरोप केले। अलीकडे आष्टीत झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, त्यावेळी पंकजा मुंडेंसह बीडमधील सर्व आमदार उपस्थित होते, परंतु धनंजय मुंडे या कार्यक्रमाला नव्हते। त्यावेळी मेरे पास देवेंद्र फडणवीस है या धस यांच्या डायलॉगमुळे धस यांनी जे रान उठवले होते त्याला फडणवीसांचे इंधन होते का असा सवाल उपस्थित होऊ लागलाय। तसेच आमदार सोळंकी हे मुंडे ज्या पक्षात आहेत त्या पक्षातीलच आमदार असूनही त्यांनी पक्षाला घरचा आहेर देत अनेक आरोप केले, त्यामुळे मंत्री धनंजय मुंडेंवर एका पाठोपाठ एक आरोप होत आहेत। त्यातच त्यांच्या पत्नीने म्हणजेच करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर अनेक आरोप केले, त्यामुळे मुंडे चांगले संकटात सापडले आहेत। होणारे आरोप आणि सध्याचे राजकीय वातावरण पाहता ते राजीनामा देणार का हे पाहावं लागणार आहे, परंतु धनंजय मुंडेंचा गेम महायुतीतूनच होतोय का अशी चर्चा आता सुरू आहे। तुम्हाला काय वाटतं बिंदास बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।